व्यक्ती शासन प्रशासनातला आमची दखल घ्यायला तयार नाही. आमचे लोक मरून राहिले. एका वेळेला दवाखान्यात गेले. आम्ही काय करावं सांगा. आम्ही एकदा आम्हाला जेलमध्ये टाका, मारून टाका, केसेस लावा, नाही तर बंदुकीच्या गोळ्या झाला नाही तर काही. थांबा आमचं मागणं रास्त आहे. आमचं छोटस मागणं आहे आणि हे छोटस मागणं तुम्हाला आम्ही सर्व अवगत केलेलं आहे. सर्वांना याची माहिती दिलेली आहे. सर्वांना शासन प्रशासनाला सर्व मागण्याच्या अनुषंगाने सर्व माहिती है। विदर्भ बलिराजा प्रकल्पग्रस्त संगठन का 5वें दिन भी अनशन जारी, चुनाव में सिखाएंगे सबक। विदर्भ बलिराजा प्रकल्पग्रस्त संगठन का पुनर्वास व सरकारी नौकरी सहित अन्य मांगों के लिए 7 मार्च से शुरू अनशन आंदोलन 5वें दिन भी जारी रहा। आंदोलक मनोज चौहान ने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का नाम उल्लेख कर कहा कि 15 जनवरी को सुखद समाचार देने का वादा हवा हवाई हो गया, इसलिए अब आंदोलनकारी कठोर हो जाएंगे, नेताओं को घूमने नहीं देंगे, सरकार को भी लोकसभा चुनाव में सबक सिखाया जाएगा। आज भी जिलाधीश कार्यालय के सामने अनशन पंडाल में महिलाओं के सहित सैकड़ों प्रकल्पग्रस्त केवल मौजूद ही नहीं बल्कि आंदोलित है। पुनर्वास और जमीन का बढ़ाकर मुआवजा देने की मांग को लेकर भूख हड़ताल कर रहे आंदोलनकारियों को रविवार शाम तबीयत बिगड़ने के बाद जिला अस्पताल में भर्ती भी किया गया। दूसरे दिन भी उन लोगों का उपचार जारी रहने की जानकारी अध्यक्ष मनोज चौहान ने मंडल न्यूज को दी है। आज या कलेक्टर परिसरामध्ये जवळपास विदर्भातल्या विविध जिल्ह्यातले प्रकल्पग्रस्त आम्ही आमरण उपोषणाला गेल्या 7 तारखेपासून इथनं बसलेलो आहे। आज आमच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। काल 14 प्रकल्पग्रस्तांना त्यांची तब्येत अत्यंत अस्ताव्यस्त झाल्यामुळे त्यांना भरती करावं लागलं। आजही 4 आमचे प्रकल्पग्रस्त बांधव भरती आहे। असं असताना गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी जनप्रतिनिधी आले नाही, कोणताही अधिकारी आला नाही आणि साधी खबरसुद्धा घेतली नाही। हे किती मोठी शोकांतिका म्हणावं लागेल। या आमच्या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या 7 ते 8 वर्षापासून आम्ही लढतो आहे, विविध प्रकारचे आंदोलनं करतो। याच ठिकाणी गेल्या वेळेस महाप्राणांतिक उपोषण आम्ही गेल्या 2022मध्ये केलं होतं। आता 7 डिसेंबर ते 13 डिसेंबरपर्यंत असा अमरावती ते नागपूर लाँग मार्च केला होता। या दरम्यानसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांशी 2 दिवस बैठका झाल्या आणि त्यांनी बैठकीमध्ये सगळं इत्यंभूत माहिती सगळी समजून घेऊन आमच्याशी चर्चा करून 15 जानेवारी ही तारीख आम्हाला त्यांनी निर्णयाची दिली होती। निर्णय घेऊन गोळ घोषणा करू आणि तुम्हाला गोळ बातमी देऊ, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं। विदर्भाचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असल्याकारणानं आम्हाला कुठंतरी आशा आहे होती, विश्वास आहे, परंतु आमचा कुठंतरी विश्वास त्यांच्यावरचा आता कमी झालेला वाटतो आहे। आणि आमच्या प्रमुख मागण्या आहेत तो एक महत्त्वाची मागणी आहे की 1894चा कायदा अस्तित्वात असताना विदर्भातले 200 प्रकल्पांना सरकारनं सिंचनाच्या अनुशेषाच्या नावाखाली मान्यता दिली आणि धरणं लवकर व्हावे म्हणून सरकारनं 6 जून 2006ला एक GR काढला आणि त्या GRच्या अंतर्गत कवडीमोल दरानं आमच्या जमिनी घेतल्या आणि कोर्टात जाण्याचे संवैधानिक अधिकार आमचे हिरावले। अशा प्रकारची फसगत याच सरकारनं केली। खऱ्या अर्थानं सरकारनं सावकारी केली। एक वेळ सरकार होतं की त्यांनी सावकाराच्या विरोधात कायदा बनवला होता। आता सावकारीच जर सरकारनं केली तर आता त्यांच्यावर कोण गुन्हे दाखल करणार हा मोठा प्रश्न आहे। म्हणून आमची मागणी आहे की 2013च्या भूसंपादन कायद्याअंतर्गत या सर्व शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा। प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना शासकीय निमशासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कायदेशीर 5% समांतर आरक्षण आहे, ते आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही आणि म्हणून अनेक प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेकारांनी आत्महत्या केलेल्या आहेत। म्हणून आमचं सरकारला म्हणणं आहे की आमच्या मागण्या तात्काळ निकाली काढाव्या, नाही तर येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील आणि रस्त्यावर चालणं आम्ही मुश्किल करू, एवढं या ठिकाणी सांगतो। चौहान और साथी प्रकल्पग्रस्तों का रुख बड़ा कठोर रहा। उन्होंने कहा कि 5 दिन से आंदोलन चल रहा है, फिर भी कोई प्रतिनिधि या सरकारी अधिकारी अब तक अनशन पंडाल में नहीं पहुंचा। मनोज चौहान ने दावा किया कि विदर्भ के प्रकल्पग्रस्त आंदोलन में शामिल हो गए हैं। सरकार ने 6 जून 2006 के GR के अनुसार किसानों की जमीन बांध के लिए ले ली, जबकि 1894 का भूमि अधिग्रहण कानून अस्तित्व में था। सरकार से जमीन का आज की रेट में मुआवजा मांगने के साथ ही इन अनशनकर्ताओं ने प्रकल्पग्रस्त हेतु 5% आरक्षण पूर्ति की मांग की है। बेहतर पुनर्वास की मांग भी रखी है। साथ ही आंदोलनकारियों ने कहा कि 7-8 वर्षों से संघर्ष चल रहा है। डिप्टी सीएम फडणवीस ने इस संदर्भ में आश्वासन दिया था, वह पूरा नहीं हुआ, इसलिए लोकसभा चुनाव में परिणाम भुगतना पड़ सकता है, ऐसा भी आंदोलनकर्ताओं ने कहा है।
गत 5 दिनों से उपोषणकारियों से कोई मिलने नहीं आया। इस वजह से संतप्त हुए आंदोलनकारियों ने जिलाधीश के खेमे में ठिया आंदोलन शुरू कर दिया है। शासन प्रशासन यांनी भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त 5 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत। त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। भूमिपुत्राला, किसान पुत्राला, प्रकल्पग्रस्तांना शासन प्रशासनाने वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि म्हणून आम्ही जे काही करतोय ते करण्याची जबाबदारी किंवा शासन प्रशासनाने आम्हाला भाग पाडलेला आहे। म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या चेंबरमध्ये आलेलो आहेत। ते अजून इथे उपस्थित नाही आणि जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत इथून कोणी हलणार नाहीत। 10-12 लोकांची प्रकृती खराब झालेली आहे। 2 महिला मरणाच्या दारात उभे आहेत। उद्या त्यांचं काय होईल? कोणालाही काही लाज लज्जा शरम नाही आहे। ठेकेदाराच्या बाजूने राहतात, दौऱ्याच्या बाजूने राहतात, करोडो रुपयाची उधळपट्टी करते, पण आम्हाला न्याय द्यायला कोणीच तयार नाही। आमदार नाही, खासदार नाही, कोणीच नाही। आणि म्हणून आम्ही सारे प्रकल्पग्रस्त काही झालं तरी चालेल, छातीवर गोळी मारली तरी चालेल, हे बलिदान देण्याची तयारी आमची आहे आणि आम्ही इथून हटणार नाही। भगतसिंगांचा जो संदेश आहे तो संदेश आमच्या डोक्यात आहे। भगतसिंगांनी बलिदान दिलं होतं स्वातंत्र्यासाठी, आम्ही बलिदान देणार। आमच्या काय वीडियो को लाइक करें, शेयर करें। मंडल न्यूज़ के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें तथा फेसबुक पेज को फॉलो करें।